वेलकम ऑल. सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या पुढच्या एपिसोडमध्ये. बघा, मागच्या दोन्ही एपिसोडमध्ये आपण काय काय बघितलंय की कॉम्प्लेक्स नंबरचं ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन कसं काढायचं ते झालं. त्याच्यानंतर कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर झालं. त्याच्या आधी व्हॉट इज कॉम्प्लेक्स नंबर ते सुद्धा झालं. आता या पुढच्या पार्टमध्ये बघा आहे हाऊ टू फाइंड स्क्वेअर रूट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. सीईटी साठी, जेई साठी खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरचे एमसीक्यूज असतात. तर आता बघा, कॉम्प्लेक्स नंबरचं रूट जे आहे ना ते नेहमी येणारा आन्सर कॉम्प्लेक्स नंबरच असतं. एक मी करून दाखवते की तुम्ही लिहून घ्या ही गोष्ट. स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. कॉम्प्लेक्स नंबरचं रूट कॉम्प्लेक्स नंबरच असतं. सॉल्व्ह कसं करायचं बघा. लेट सपोज एक एक्झाम्पल घेऊ आपण. स्क्वेअर रूट ऑफ 6 + 8i आपण कन्सिडर केलं a + bi, कारण येणारा आन्सर कॉम्प्लेक्स नंबरच आहे ना, म्हणून a + bi कन्सिडर केलं. आता याचा आन्सर काढण्यासाठी आपल्याला काय लागेल, ए आला पाहिजे आणि बी आला पाहिजे, म्हणजे आन्सर मिळून जाईल a + bi. मग ए बी कसं काढायचं बघा. पहिले केलं स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. 6 + 8i इज a + b आयोटाचा होल स्क्वेअर. a² + 2abi + b² i². सो 6 + 8i इज आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू माहिती आहे बघा. जिथे जिथे आयोटा स्क्वेअर आहे तिथे तुम्हाला काय टाकायचं असतं, -1. नेहमी लक्षात ठेवा. मग हे -1 टाकल्यावर हा होईल रिअल पार्ट आणि हा जो एक आहे तो इमॅजिनरी पार्ट. ठीक आहे, झालं. कम्पेअरिंग ऑन बोथ साइड जर आपण केलं तर आपल्याला मिळेल 6 इज a² - b² आणि 2ab इज 8. ab ची व्हॅल्यू किती, 8/2 दॅट इज 4. a किती येईल, 4/b. ए बी काढायचे. आता बघा, आपल्याकडे दोन इक्वेशन तयार झाले. हे फर्स्ट घेऊ आपण आणि हे सेकंड. फ्रॉम 2 इक्वेशन 1 काय तयार होईल बघा. 6 इज 4/b होल स्क्वेअर मायनस b². सबस्टिट्यूट केलं. 16/b² - b². So 6 is 16 - b⁴/b². याच्या पुढे बघा, 6b² is 16 - b⁴. हे सगळं जर एका साइडला आणलं तर b⁴ + 6b² - 16 is 0. एक इक्वेशन मिळालं. आता बघा, आपण हे 10वीला पण असे इक्वेशन सॉल्व्ह करायचो. r⁴ असेल तर त्याचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण कसं सॉल्व्ह करतो. b⁻² ला x कन्सिडर केलं. सो x² + 6x - 16 is 0. सोबत सोबत लिहित पण जा. पॉज करायचं व्हिडिओला आणि तेवढ्या स्टेप्स लिहून घेत जा. आता सांगा, 16 चे असे फॅक्टर की 6, 8 आणि 2 जा, म्हणजे हे मिळेल x + 8, x - 2 is 0. That means x + 8 is 0, x - 2 is 0, x is -8, x is 2. x आपण कशाला कन्सिडर केलेला आहे, b² ला. याच्यापैकी कोणती गोष्ट पॉसिबल नाही आहे बघा. ए बी हे जे आहे ते रिअल नंबर्स आहे, म्हणजे रिअल नंबरचा तर स्क्वेअर कधी निगेटिव्ह नसतो. सो b² इज -8 इज नेव्हर पॉसिबल. म्हणजे उरलं काय, बी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली किती, ±√. ठीक आहे. आता ए तुम्ही कसं काढणार बघा. इक्वेशन 1 आहे, इक्वेशन 2 आहे. कशामध्ये व्हॅल्यू टाकणार तुम्ही, 1 मध्ये का 2 मध्ये, तर 2 मध्येच तुम्हाला व्हॅल्यू टाकायची. का, 2 कम्पॅरेटिव्हली जास्त सोपं आहे 1 पेक्षा. जे सोपं आहे ना त्याच्याकडे प्रेफरन्स करायचा. अशा सिच्युएशनला की एका दोघांमध्ये टाकून आन्सर येणार असेल तर सोपं कोणामध्ये टाकून येईल, पटकन कोणामध्ये टाकून येईल त्याच्यात टाकायचं. सो इक्वेशन 2 बिकम्स a is 4. आता व्हेन b is √2, पॉझिटिव्ह √2, a किती येईल, 4/√2. 4 ला लिहिला 2 × 2/√2. एका 2 ला लिहू शकतो ना असं, म्हणजे आन्सर किती येईल, 2√2. सो ए आपल्याला किती मिळालं, 2√2. ठीक आहे. व्हेन b इज -√2, ए किती येईल, 4/√2. सेम तसंच सेम प्रोसिजर करायची. 2 × 2, एका 2 ला लिहिलं √2 × √2, म्हणजे आन्सर येईल -2. झालं, एकदम सोपं आहे. ए पण मिळाला, बी पण मिळाला. आता आहे आपलं फायनल आन्सर लिहिण्याची. सो देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ गिव्हन कॉम्प्लेक्स नंबर्स इज, ए आहे 2√2 + √2i आणि -2√2 - √. हे आलं आपलं दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचं रूट. ठीक आहे.
सगळं व्यवस्थित लिहून घ्या आणि ह्याचे ना निदान 5 तरी सम्स सॉल्व्ह करा. आता सम्स तुम्हाला कुठे मिळतील? आपलं जे टेक्स्टबुक आहे त्याच्यात पण आहेत आणि एनसीईआरटी मध्ये पण आहे. स्क्वेअर रूट काढायचे 5-6 सम्स आहे, सगळे सॉल्व्ह करा. नंतर एमसीक्यू मध्ये आपण याच्यावरचं काय येईल ते घेऊच. क्लिअर झालं इथपर्यंत? काहीही डाऊट असेल, काहीही वाटत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला लिहायला विसरू नका अजिबात. की काही डाऊट आहे, समजलं असेल तर लाईक पण करा, म्हणजे मलाही कळेल की तुम्हाला कळतं आहे असं. ठीक आहे, हा पार्ट झाला आपला स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर्स. आता अजून एक टॉपिक आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ. हे झालं, आपण आता हे साईडला करून घेऊ. पुढचं बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आपलं झालं. आता पुढचा एक टाइप आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 46 इफ एक्स इज 2 + 3i. आता ह्या टॉपिकचे सम्स ना सीईटीला पण आले होते, मागच्या वर्षी पण होते, ह्या वर्षी पण होते आणि जेईला पण हे येतात. तर आता इथे बघा, आपण असं तर नाही करू शकत ना की एक्स टाकला, मग त्याचा क्यूब केला, मग त्याचा स्क्वेअर केला, मग प्लस एक्स केलं, मग 46 आणि मग आन्सर काढला. आपल्याला वेळ तर खूप जास्त लागेल, टाइम तर आपल्याला मॅनेज करायचाच आहे सीईटी किंवा जेई मध्ये. मग अशा टाइप्सच्या सम्ससाठी एक स्पेसिफिक मेथड आहे बघा. ती मेथड काय? माझ्या सोबत तुम्ही लिहिलं तरी चालेल, सोबत लिहा. x - 2 इज 3i स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. ठीक आहे, ओपन केलं तर काय होईल? एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इज 9i स्क्वेअर. एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 इज -9. सो एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 प्लस 9 इज 0. दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 13 इज 0. हे काढून घ्यायचं. काय केलं आपण? एक्स कॉन्स्टंट वाली टर्म इकडे आणली आणि स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स केलं. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स केल्यानंतर आपल्याला मिळालं एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 आणि 9i स्क्वेअर. आय स्क्वेअर ची व्हॅल्यू टाकली, इकडे आणलं, एका बाजूला एक इक्वेशन मिळालं. आता पुढे ह्या इक्वेशनने, पुढे शॉर्टकट मेथड आहे, सीईटी साठी चालणार आहे, जेई साठी चालणार आहे. ह्या इक्वेशनने आपण याला ना डिव्हाइड करायचे. डिव्हिजन बघा, आता जी तुम्हाला आपल्याला 8वी 8th 9th ला डिव्हिजन होती तशी डिव्हिजन करायची आहे. एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 13. ठीक आहे, एक्स क्यूब येण्यासाठी एक्स स्क्वेअर ला आपण एक्स ने मल्टिप्लाय करू. एक्स क्यूब मायनस 4x स्क्वेअर प्लस 13x. सबस्ट्रॅक्शन केलं, मायनस प्लस म्हणून साइन चेंज होतील. हे कट होऊन इथे येईल 3x स्क्वेअर मायनस किती 12x, वरतून घेतला 46. क्लिअर आहे इथपर्यंत? एकदम क्रिस्टल क्लिअर आहेत ह्या गोष्टी, काहीच बघण्याची गरज नाही आपल्याला काय करायचं ते. आता पुढे बघा, डिव्हिजनची पण तुमची रिव्हिजन होऊन जाईल एकदा आणि मेथडचे पण, आणि पुढे पण आपल्याला हे डिव्हिजन काही ठिकाणी करावे लागणार आहे 12th ला इंटिग्रेशन वगैरे मध्ये. मग आता इथे जे साइन आहे तेच इथे द्यायचं. 3x स्क्वेअर येण्यासाठी एक्स स्क्वेअर ला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. सो 3x स्क्वेअर मायनस 12x प्लस 39. साइन चेंज, कॅन्सल 46 मायनस 39 इज 7. आता एक शॉर्टकट, असं जर क्वेश्चन एमसीक्यू मध्ये, आता हे एमसीक्यू मध्येच येणार आहे. 11th ला तर काय तुमचं एक्झाम असते, पण खूप जणांचे टायअप कॉलेजेस आहे वगैरे, तर मग ते ठीक आहे, तुमचं त्यावेळेस पूर्ती करावं लागेल. पण मेन तर आपलं हे बोर्डला जे आहे ना, हे एमसीक्यू ला येणार आहे. तर ते कसं करतो आपण? त्याच्यासाठी एक शॉर्टकट, जे रिमाइंडर असतं ना तेच आन्सर असतं. कसं तुम्हाला दाखवते. डिव्हिडंट इज डिव्हायजर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. हे मी शॉर्ट मध्ये लिहिलंय, कोशंट प्लस रिमाइंडर आहे. मग बघा, डिव्हिडंट म्हणजे ज्याला आपण डिव्हाइड करतो ते एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 46. डिव्हायजर ज्याने डिव्हाइड करतो ते कोशंट आणि रिमाइंडर 7. आता याचं तर आन्सर 0 आहे. हे 0 म्हणजे 0 इंटू एनी टर्म इज 0 प्लस 7. सो आपल्याला आन्सर मिळालं 7. तर हा खूप मोठा शॉर्टकट आहे आपला. काय? डिव्हिजन मध्ये तुमचं जे रिमाइंडर असणार आहे ना तेच आन्सर असणार आहे. बस समजलं एकदम? तर खूप सगळं आता एमसीक्यू लाच येणार आहे. हे आलं तर 11वीच्या एक्झामला येईल तेव्हा या स्टेप्स तुम्हाला लिहावं लागेल. पण लक्षात ठेवा, एमसीक्यू साठी तुम्हाला डिव्हिजन याच्या पुढे जायचंच नाही. उगीच लिहून स्टेप्स कशाला घालवायच्या? माहिती आपल्याला जे रिमाइंडर आहे तेच आन्सर आहे. आता सपोज एखाद्या केसमध्ये 1-2 सम आहे बघा, एनसीईआरटी मध्ये पण आहे आणि याच्यात पण आहे, आपल्याला बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये पण आहे. काय?
की तिथे ना एक्स ची टर्म उरते इकडे. समजा एक्स वाली टर्म उरली, सपोज 7x उरला, 7x आन्सर तुमचं 7x येईल, जे रिमाइंडर आहे ते आन्सर. मग एक्स ची व्हॅल्यू आपल्याला एक्स तर नकोय ना, फाइंड द व्हॅल्यू ऑफ, त्याच्यामध्ये एक्सच तर काढायचं, एक्स रिसबस्टिट्यूट करायचं जे आहे ना गिवन, म्हणजे बरोबर आन्सर येतं 14 + 21i. समजलं? तुम्ही सॉल्व्ह करा बघा आपल्या एनसीईआरटी मध्ये पण आणि बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये पण. त्याच्यामध्ये ह्या क्वेश्चन मध्ये काही 1-2 सम असे आहेत की ज्याच्यामध्ये एक्स उरतो, तर एक्सच्या जागी तुम्ही ओरिजिनल व्हॅल्यू टाकायची आणि आन्सर झालं. हा झाला आपला पुढचा टॉपिक. स्क्वेअर रूट झालं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ झालं. आता सगळ्यात महत्वाच्या टॉपिक कडे येतोय आपण आता, पोलर फॉर्म ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर. ठीक आहे, ठीक आहे. आता पुढचा जो पार्ट आहे तो पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक मात्र नक्की करा आणि खूप जास्तीत जास्त शेअर करा. बघा आपलं चॅनलच याच्यासाठी आहे की खूप जणांना यूज झाला पाहिजे, अगदी इझी लँग्वेज मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे. म्हणून तुम्ही जर शेअर कराल तर खूप जणांच्या उपयोगात येणार आहे. शेअर करा, सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ बघायला विसरू नका.